गोविंद गोविंद गोपाल राधे कृष्ण 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 गोविंद गोविंद गोपाल राधे कृष्ण. नमस्कार. परमपूज्य सद्गुरू मातुश्री सौ शकुंतलाताई आगटे यांच्या दिव्य पावन चरित्रलीलांची सुमंगल स्मृती यात्रा अर्थात माधुर्य दर्शन या पंचखंडात्मक स्मृतिग्रंथाचे प्रास्ताविक शिरीष शांताराम कवडे. परमपूज्य सद्गुरू मातुश्री सौ शकुंतलाताई आगटे यांचे विभूतिमत्व आणि समस्त अवतार कार्य आश्चर्यचकित करणारे आणि कल्पनातीत होते. त्यांचे लौकिक आणि अलौकिक व्यक्तिमत्वही असाधारण, अत्यंत दिव्य आणि अनंत दैवी संपदांनी युक्त असणारे होते. त्यांच्या प्रेममयी श्रीमूर्तीचे केवळ ओझरते होणारे स्मरणही सात्विक भावविवर्धक आणि आनंदविभोर करविणारे असते. भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभूंचे अपर स्वरूप असलेल्या तसेच भगवती श्री राधिकाजींचा परिपूर्ण अवतार असलेल्या परमपूज्य सद्गुरू सौ ताई त्यांच्या हजारो शिष्य भक्तजनांच्या हृदयसिंहासनांवर डौलाने विराजमान झालेले आहेत. परमपूज्य सौ ताईंचे या पृथ्वीतलावर वैशाख कृष्ण चतुर्दशी श्री शके 1869 म्हणजे 20 मे 1947 सोमवार रोजी उत्तर रात्री भरणी नक्षत्राच्या चतुर्थ चरणावर व मीन लग्नावर अवतरण झाले. लोलाक्षी हे भगवती श्री राधाजींचेच असलेले एक नाम त्यांचे जन्मनाम नक्षत्रनाम होते. उच्च विद्याविभूषित असलेले श्री रामचंद्र घाटे आणि सौ बिंदुमती घाटे हे उभयता त्यांचे भाग्यशाली पुण्यशील मातापिता होत. परमपूज्य सौ ताईंचे शालेय शिक्षण पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमधून अगोदर मराठी आणि नंतर इंग्रजी माध्यमातून झाले. पुढे पुण्याच्याच सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून त्यांचे पदवीचे BSc केमिस्ट्रीचे शिक्षण झाले. त्यांनी पुणे विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री पूर्ण केले होते. शिक्षणशास्त्राची ही पदवी B.Ed त्यांनी संपादन केली होती. पुढे पुण्याच्या अभिनव अभियांत्रिकी संगणक केंद्रातून त्यांनी कम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवीही BE कम्प्युटर इंजिनिअरिंग प्रथम श्रेणीने मिळवली. परमपूज्य सौ ताई ह्या राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट जलतरणपटू आणि ॲथलीट होत्या. कलकत्ता येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत त्यांनी राष्ट्रीय विजेतेपद नॅशनल चॅम्पियनशिप मिळवले होते. जलतरणातील त्यांचे काही विक्रम आजही अबाधित आहेत. बॅकस्ट्रोक हा त्यांचा खास आवडीचा पोहण्याचा प्रकार होता. त्यांचे पोहणे शैलीदार, अत्यंत आकर्षक आणि मोहक असे. ॲथलेटिक्समध्ये डिस्क थ्रो हा त्यांचा इव्हेंट होता. त्या प्रकारातही त्या राष्ट्रीय विजेत्या होत्या. भोपाळला झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांच्या संघातील एक स्पर्धक भगिनी आजारी पडल्याने त्यांच्या कोचने परमपूज्य सौ ताईंना आयत्या वेळी गोळाफेकही करायला लावली. त्यातही त्यांनी रजत पदक मिळविले. पण त्या गडबडीत त्यांचा गुडघा दुखावला गेला व ते दुखणे त्यांना पुढे 6 महिने पुरले. परमपूज्य सौ ताई या जन्मतःच एकपाठी कुशाग्र बुद्धिमत्ता आणि अत्युत्कृष्ट एकाग्रता घेऊन आल्या होत्या. त्यांना हाती घेतलेले प्रत्येक काम परिपूर्णतेने करण्याचाच ध्यास होता. शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनात त्यांनी खेळ व अभ्यासात अनेक पदके ट्रॉफीज मिळवल्या होत्या. शाळेत असतानाही त्या वर्गनायिका, शाळा नायिका म्हणून विद्यार्थ्यांकरवी निवडल्या जात असत. त्यांच्या सर्व सहपाठी मित्रमैत्रिणींना व त्यांच्या शिक्षक शिक्षिकांना त्यांच्याविषयी अत्यंत प्रेम व अभिमान वाटत असे. MSc केल्यानंतर त्यांनी प्राध्यापिका म्हणून सप महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय, अभिनव अभियांत्रिकी महाविद्यालय या संस्थांमधून शिकविण्याचे कामही केले. त्या एक उत्कृष्ट, आदर्श आणि शिस्तप्रिय शिक्षिका म्हणून विद्यार्थी वर्गात लोकप्रिय होत्या.
परमपूज्य सौ ताईंना अगदी बालवयापासूनच परमार्थाची ओढ व आवड होती. त्यांचे करवी त्या काळातही अनेक चमत्कार सहजगत्या घडलेले आहेत. पुढे 1977 साली 31 जुलैला अधिक श्रावणात श्रवण नक्षत्रावर परमपूज्य सद्गुरू श्री मामांचा कृपाप्रसाद त्यांना लाभल्यानंतर त्यांचे पारमार्थिक सामर्थ्य पूर्णपणे प्रस्फुटित झाले. परमपूज्य सद्गुरू श्री मामा त्यांना आपली लेक मानत असत आणि त्यांच्याविषयी सार्थ अभिमानही बाळगून असत. त्यांनी परंपरेच्या आणि श्री भगवंतांच्या आज्ञेप्रमाणे परमपूज्य सौ ताईंना सांप्रदायिक दीक्षाधिकार देऊन त्यांच्यावर आपल्या उत्तराधिकारी म्हणूनही जबाबदारी सोपविलेली होती. आपल्या सद्गुरूंच्या आदेशाप्रमाणे परमपूज्य सौ ताईंनीही अखेरच्या श्वासापर्यंत देश परदेशात प्राणपणाने तनमन धनाने अत्यंत कुशलतापूर्वक संप्रदाय सेवाकार्य संपन्न केले. आज जगाच्या 5ही खंडांमध्ये त्यांचे हजारो चाहते, शिष्यजन, भक्तगण विखुरलेले आहेत. परमपूज्य सौ ताईंचे अवघे व्यक्तिमत्वच अनेक दैवी गुणांनी संपृक्त झालेले होते. त्यांचे लौकिक आणि अलौकिक अस्तित्वही दिव्य होते. अष्टमहासिद्धी, नवनिधी त्यांच्या सेवेत सदैव तत्पर असत. त्यांचे पारमार्थिक वैभव आणि सामर्थ्य कल्पनेच्याही पलीकडले होते. पण एवढे असूनही त्या आपल्या सद्गुरूंच्या शिकवणुकीनुसार आयुष्यभर आपले अलौकिकत्व झाकून घेऊन सामान्यांमध्ये सहजतेने मिसळून सामान्यांसारख्याच वागत राहिल्या. परमपूज्य सौ ताईंचा पांचभौतिक देहही नाना शास्त्रोक्त शुभ लक्षणांनी युक्त होता. त्यांच्या चालण्या बोलण्या वागण्यात एक राजसी ऐट आणि दैवी गुणैश्वर्य संपन्नता दिसून येत असे. त्यांचा भालप्रदेश उन्नत आणि विशाल होता. कान व कानांच्या पाळ्या मोठ्या व प्रमाणबद्ध होत्या. नेत्र कमल पाकळीप्रमाणे आणि अतिशय तेजस्वी होते. त्यांची भेदक दृष्टी समोरच्या व्यक्तीचा आरपार वेध घेत असे. तरुण वयात त्यांचा काळाभोर रेशमी केशसंभार कमरेखाली लोळणारा असे. त्यांचे डोळे नेहमीच आत्मवेध घेत जगापासून अलिप्त अंतर्मुख असत. अनेकदा त्या बाह्यभानावर नसत. चालता बोलता कधीही त्या समाधिमग्न होत असत. त्यांच्या हातांच्या 10ही बोटांवर सुंदर चक्रचिन्हे होती. तळहातांवरही अंकुश, स्वस्तिक, बाण, तोमर, चामर, धनुष्य इत्यादी मंगलचिन्हे होती. त्यांच्या तळपायांवर यव, चक्र, ऊर्ध्वरेखा, कमलपुष्प, ध्वजा, चंद्रमा, पर्वत, कुंडल, मत्स्य आदी दिव्य चिन्हेही दिसून येत. आश्चर्य म्हणजे त्यांच्या तळहात तळपायांवरील त्या म्हणतील ती शुभचिन्हे निळसर प्रकाशातून प्रकट होत असत आणि याउलट त्यांची इच्छा नसल्यास कोणतेही शुभचिन्ह शोधूनही दिसत नसे. त्यांचे तळहात तळपाय नवजात बालकांप्रमाणे लोण्यासारखे मऊ आणि लालसर गुलाबी असत. त्यांच्या तेजस्वी चेहऱ्यावर नित्य अबोध शिशूंप्रमाणे निरागसता व पावित्र्य विलसत असे. त्या सदैव आनंदी असत. त्यांचे हसणे देखील मनमोकळे आणि खळखळून असे. त्यांचे बोलणे, त्यांचा स्वर अत्यंत कोमल आणि मधुर, श्रुतिप्रिय असे. आपल्या नैसर्गिक प्रेमळतेने त्या त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्यांना कधीच आपलेसे करीत असत. परमपूज्य सौ ताई या अत्यंत मृदू, रुजू अंतःकरणाच्या व प्रेमाची जणू काही ओतीव मूर्तीच होत्या. समोरच्याचे दुःख त्यांना पाहवत नसे. अनेक अडल्या नडलेल्यांना त्या उदार चित्ताने पडेल ती मदत करीत असत. त्यांच्या सहज करुणाकृपेने अनेकांचे संसार सुरळीत झाले. अनेकांची विपन्नावस्था दूर होऊन, आधिव्याधी नष्ट होऊन ते लोक समाधानी जीवन जगू लागले. त्यांच्या दयेला आणि औदार्याला सीमाच नव्हती. प्रसंगी आपल्या घरादाराचा, मुलाबाळांचा विचारही बाजूला सारून त्या गरजूंच्या मदतीला, सेवेला धावत असत. वयोवृद्धांशी, ज्येष्ठांशी त्या जितक्या आदराने प्रेमाने वागत, तितक्याच लहान मुलांमध्येही मूल होऊन रमत असत. त्यांचे स्मितहास्य अत्यंत मधुर आणि चित्तवेधक असे. आपल्या सहज साधेपणाने, निष्कपट प्रेमाने त्या लोकांची अंतःकरणे जिंकून घेत असत. पंचमहाभूतांवर तसेच दृष्ट अदृष्ट सृष्टीवरही त्यांची अप्रतिहत सत्ता चालत असे. त्यांना समग्र निसर्गाचीच भाषा कळत असे. वृक्षवेली, पशुपक्षी, कीटक, सर्पादी त्यांना आनंदाने वश होत असत. त्यांची आज्ञा पाळीत असत. त्यांच्या मनात जे जे येई ते ते त्वरित तसेच पूर्ण होत असे.
त्यांच्या अंगी नांदणाऱ्या उपजत दैवी सामर्थ्याच्या जोरावर त्या अक्षरशः काहीही करण्यास समर्थ होत्या. निर्जीवांवरही त्यांचा प्रभाव पडून त्या वस्तू सजीवांप्रमाणेच प्रतिसाद देत असत. त्यांच्या सान्निध्यात अवतीभोवती अनेक अतर्क्य चमत्कारिक गोष्टी सहजपणे घडून येत असताना दिसत असत. परमपूज्य सौ ताईंच्या कृपाप्रसादाने अनेक साधक सज्जनांनी अत्युच्च पारमार्थिक अनुभूती प्राप्त केलेल्या आहेत. त्यांच्या जगभरातील विशाल भक्ती परिवाराच्या त्या करुणावत्सल माताच होत्या. 2019 सालच्या 25 फेब्रुवारीला सोमवारी त्यांनी अगोदरच सूचित केल्याप्रमाणे शांतपणे भौतिक देहाची घोळ सांडली व त्या श्री भगवंतांसह स्वधामी गोलोकी झळाळत्या वैभवाने प्रस्थान करत्या झाल्या. परमपूज्य सौ ताईंच्या दिव्यत्वाची काहीशी प्रचिती अनेक भक्तभाविकांनी त्यांच्या संदर्भात केलेल्या स्मृतिलेखांवरून येऊ शकते. म्हणूनच त्यांना बघू न शकलेल्या, त्यांचा परिचय नसणाऱ्या मुमुक्षु जिज्ञासूंना त्यांच्या दैवी सामर्थ्याचे, लोकविलक्षण माधुर्याचे ओझरते का होईना दर्शन घडावे, याच सदहेतूने श्री वामनराज प्रकाशनामार्फत आम्ही त्यांचा पंचखंडात्मक बृहत स्मृतिग्रंथ प्रकाशित करण्याचे ठरविले आहे. श्री सद्गुरू परंपरेच्या कृपाशीर्वादाने आणि आपणा सर्वांच्या प्रेमळ सहकार्याने आमचा हा संकल्प लवकरच पूर्णत्वाला जाईल याची आम्हाला खात्री आहे. शेवटी भगवती जगज्जननी श्रीकृष्णवल्लभा श्री राधिकाजींचाच अद्भुत अनिर्वचनीय आविर्भाव असणाऱ्या परमपूज्य सद्गुरू मातुश्री सौ ताईंच्या श्रीचरणी हीच वारंवार प्रार्थना करतो की नारायणी महामाये विष्णुमाये सनातनी प्राणाधिदेवी कृष्णस्य मामुद्धर भवार्णवात् संसारसागरे घोरे भीतं मां शरणागतं प्रपन्नं प्रतितं मातर मामुद्धर हरिप्रिये देहि मह्यं परां भक्तिं कृष्णेन परिसेविते स्निग्धदूर्वांकुरैः शुक्लपक्षैः कुसुमचंदनैः. हे नारायणी, हे महामाये, हे विष्णुमाये, हे सनातनी, हे भगवान श्रीकृष्णांच्या प्राणाधिदेवी, या घोर संसार सागरात पतित होऊन भयभीत झालेल्या मज शरणागताचा, हे माते, हे श्रीकृष्ण प्रिये, या भवार्णवातून उद्धार करा. कोमल दुर्वांकुर, श्वेतपुष्पे व चंदन आदींनी स्वतः भगवान श्रीकृष्ण आपली पूजा करतात. आपण आपल्या श्रीचरणी आश्रय देऊन मला उत्तम पराभक्ती प्रदान करावी. राधे 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 कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण राधे कृष्ण राधे. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. सब संतन की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु योगिराज श्री मामा महाराज की जय. भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु मातुश्री शकुंतला ताई की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.